शहराचे सौंदर्य फुलविण्यासाठी नागरी वस्तीतून वाहणाऱ्या सर्व ओढ्या नाल्यांचे कॅनॉलप्रमाणे दगडी बांधकाम करणार आमदार सुरेश खाडे यांचा विशेष उपक्रम। मिरज शहराच्या सौंदर्यामध्ये भर पडावी व मिरज शहरवासियांना स्वच्छ हवा मिळावी, लोकांना व्यायाम करता यावा यासाठी शहर परिसरात नागरी वस्तीतून वाहणाऱ्या ओढ्या नाल्यांची स्वच्छता करून काही अंतरापर्यंत या ओढ्यांचे व नाल्यांचे कॅनलप्रमाणे दगडी बांधकाम करण्यात येणार आहे। त्यासाठी नगरविकास खात्याकडे तसा प्रस्ताव लवकरच पाठविण्यात येणार असून ओढ्या नाल्यांचे दगडी बांधकाम, ओढ्याच्या दोन्ही बाजूला वेळूची लागवड, नागरिकांना व्यायाम करता यावा यासाठी ओढ्याच्या दोन्ही बाजूला ट्रेकिंग क्षेत्र व ओढे नाले याची स्वच्छता असा एक विशेष उपक्रम माजी मंत्री आमदार सुरेश खाडे यांनी हाती घेतला आहे। सध्या मिरज शहर परिसरातील नागरी वस्तीचा भाग मोठ्या प्रमाणात विकसित होत आहे। शहराची मोठी डेव्हलपमेंट दिसून येत आहे। अशा स्थितीमध्ये ओढ्या नाल्यालगत असणाऱ्या रहिवासी पार्क, मॅरेज हॉल, हॉटेल, ढाबे, हातगाडीचे स्टॉल, खाऊ मार्केट, मंदिरे, अध्यात्म साधना केंद्र, विरंगुळा केंद्र, बाग बगीचा, सुपर बाजार, पेट्रोल पंप आदी बाबींचा मोठा विस्तार वाढला आहे। अशा स्थितीमध्ये शहर परिसरातून वाहणारे ओढे नाले अस्वच्छ व दुर्गंधीयुक्त झाल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे। ओढ्या नाल्यांमध्ये गावाची घाण पडलेली दिसून येत आहे। ओढ्या नाल्यालगत नेहमी मोठे गवत उगवलेले दिसते। पावसाळा लागण्या अगोदर प्रत्येक वेळी गवत काढावे लागते, ओढा उकरून स्वच्छ करावा लागतो, तेव्हा हे गवतच उगवू नये यासाठी मिरज शहरातील नागरी वस्तीतून वाहणाऱ्या सर्वच ओढ्या नाल्यांचे कॅनॉलप्रमाणे दगडी बांधकाम करून ओढे नाले स्वच्छ केले जाणार आहेत। दगडी बांधकाम व स्वच्छता झाली की ओढ्यामधून निखळ खळखळ पाणी वाहू लागेल व परिसराचे सुशोभीकरण नागरिकांसाठी मोकळा श्वास ठरेल। शहराची स्वच्छता आता पारदर्शीपणाने केली जाईल असे आमदार खाडे यांनी आश्वासित केले। सध्या उदाहरणच द्यायचं झालं तर मिरजेतील दिंडीवेस परिसर मोठ्या प्रमाणात विकसित होत आहे। या परिसरात गजानन महाराज मंदिर, हनुमान मंदिर, बाळूमामाचे मंदिर, कलावती मंदिर, अध्यात्म साधना केंद्र, रघुनंदन हॉल, केशव पार्क, पेट्रोल पंप, ढाबा, हॉटेल, त्याचबरोबर वाहतूक मोठी वाढली आहे। प्रतिवर्षी दिंडीवेस परिसरात असणाऱ्या ओढ्याला पूर येऊन सर्व नागरी वस्तीमध्ये पाण्याचा प्रवेश होत असतो। दुर्गंधीचं साम्राज्य या ठिकाणीही दिसून येत आहे। या ओढ्यावर नवीन पूल बांधण्यात आला आहे। याच पद्धतीने शहरातील सर्व नागरिक वस्तीतून वाहणारे ओढे आहेत। कॅनॉलप्रमाणे ओढ्या नाल्यांचे दगडी बांधकाम झाले तर हा उपक्रम सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणात चर्चेत येणार आहे। मिरज शहराचं सौंदर्य वाढविण्यासाठी आमदार सुरेश खाडे यांनी आता मोठे पाऊल उचलले आहे। महानगरपालिका प्रशासन, नगरसेवक, सामाजिक राजकीय संघटना आणि परिसरातील नागरिकांनी आमदार खाडे यांनी शहर विकासाच्या समृद्धीसाठी जो पुढाकार घेतला आहे त्यासाठीच्या उपक्रमासाठी सर्वांनीच पुढाकार घेतला पाहिजे। नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहण्यासाठी आमदार सुरेश खाडे यांनी स्वच्छता मोहीम मोठ्या प्रमाणात राबवण्याचं ठरवलं आहे। आमदार खाडे विकास कामाच्यासाठी कुठेही कमी पडत नाहीत। आता मिरज शहराच्या आणि मतदारसंघाच्या विकासासाठी त्यांचा अजेंडा ठरला आहे। यापुढे कोणताही नेता काहीच कामे करू शकणार नाही, अशी कामे या मतदारसंघात आणि मिरज शहरासाठी फक्त आणि फक्त आमदार खाडेच करू शकतात, ही ग्वाही आज आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी दिली आहे। मागणी आहे की जे नाले ओढे शहरातून जातात, गावातून जातात आणि प्रत्येक वेळी तिथं जंगल उभं होतं, परत त्याला तोडायला टेंडर, परत त्याला पैसा खर्च होतो, वारंवार पैसा खर्च होतो। त्यासाठी आपण एक प्रस्ताव तयार करतोय की जसं आपण म्हैसाच्या कॅनलला सिमेंट ग्राउंडिंग करतो तसं ह्यालाही ग्राउंडिंग करून घ्यायचं आहे। साईडनं बांबूची झाडं लावायची आणि साईडनं ट्रॅकिंग करा, लोकांना वॉकिंगसाठी असा एक प्रस्ताव आम्ही तयार करतोय। आता तो प्रस्ताव आम्ही नगरविकासच्याकडे पाठवतोय आम्ही आणि त्या पद्धतीचा आम्ही पाठपुरावा करतो।